येणारा खासदार हा रणजितसिंह नाईक निंबाळकरांसारखा असावा। माढा मतदारसंघात गेले 2 खासदार होऊन गेले, अद्याप त्या खासदारांचा लाईट लावण्याशिवाय पर्याय काय कुठंच काय केलं काय नाही। आमचं ठरलंय रणजितदादा फिरसी। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आणि आपण आलो आहोत माढा मतदारसंघातील ऐतिहासिक नगरी असणाऱ्या फलटण नगरीमध्ये आणि याच माध्यमातून आज आपण आलो आहोत या फलटण नगरीमध्ये। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, काय मत व्यक्त करतायत, राजकीय जाणकार देखील आहेत, काय मत व्यक्त करतायत, कशा पद्धतीने माढा मतदारसंघाची वाटचाल चालली ते थेट जाणून घेऊ त्यांच्याकडून। काय सांगाल की या माढा मतदारसंघाचा विकास झाला का? लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, काय सांगाल थोडक्यात की येणारा खासदार कसा असावा, तुम्हाला काय वाटतं? येणारा खासदार हा रणजितसिंह नाईक निंबाळकरांसारखा असावा। आणि विकास झाला का? तर हो, विकास नक्कीच झाला। आमच्या फलटण तालुक्याचं बाबतीत बोलायचं झालं तर आमचं जे पाणी बारामतीला जात होतं ते पाणी आम्हाला परत मिळालं। आज इकडे उपळव्यापासून वरचा जो आमचा ड्राय भाग आहे, वाखरी पट्टा, हा पूर्ण बागायत होतोय। रेल्वे सुरू झाली, फलटणला आरटीओ ऑफिस सुरू झालं, सेशन कोर्ट सुरू झालं। विकास विकास म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं काय असतं? फलटण बारामती रेल्वे लाईनच्या कामाचा शुभारंभ झालाय, फलटण जंक्शन होईल अशी परिस्थिती आहे। अजून काय विकास अपेक्षित असतो? आमच्या गावचा भूमिपुत्र, आमचा फलटणचा माणूस म्हणून आणि ह्या तालुक्याचा जलनायक म्हणून आम्हाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच पाहिजेत। आणि आम्हाला विश्वास आहे यावेळेस या तालुक्यातून मिशन 1 लाख घेऊन आम्ही काम करतोय। 1 लाखाचं लीड ह्या फलटण तालुक्यातनं आम्ही घेणारच। सर्वांना बरोबर घेऊन घेऊ, सर्वांना सोडून घेऊ, पण निश्चितपणे तालुक्यातनं 1 लाखाचं लीड घेतल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय वाटतं की ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही, काय वाटतं तुम्हाला की या नागरिकांनी सांगितलं की 1 लाखाचं लीड घेऊ, तुम्हाला काय थोडक्यात वाटतं की येणारा खासदार कसा असावा आणि विद्यमान खासदारांचा विकास पाहिला तर काय वाटतं तुम्हाला? रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार हा असावा। बरेच काम त्यांनी केलेलं आहे। इथं पाण्याचे मला वाटतं जवळजवळ 57 गावांना पाण्याचे पाईपलाईन केलेली आहे। मान खटाव ते पार नाईकबोमवाडीच्या तिथे त्यांनी एक MIDCचे एक प्रकल्प केलेला आहे मोठा, तर 1 नंबर आहे। आणि फलटण तालुक्यातनं ते 100% 1 लाखाचं लीड घेऊ शकतो। 1 लाखाचं लीड घेऊ शकतो यांनी सांगितलं। तुम्ही काय सांगाल? या फलटणमध्ये 2 बलस्थाने, दोन्ही निंबाळकर घराणी, काय वाटतं तुम्हाला की जे विधान परिषदेचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते यांचा प्रचंड विरोध आहे विद्यमान खासदारांना, काय सांगाल थोडक्यात याबाबत? नाही, आमचं खासदार साहेब रणजितसिंह हे विकासाच्या कामावरच लढतात। त्यांनी आजवर केलेला पाण्याचा प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, उद्योगधंद्याचे प्रश्न, म्हणजे त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत, कारखाना आहे, त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे ते निश्चित 1 लाखाच्या फरकाने निवडून। आपण जे आता म्हणालात की दोन्ही निंबाळकर या ठिकाणी बलस्थान आहेत, हो निश्चितपणे एकीकडे रामराजे साहेबांचं सत्ता केंद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं सत्ता केंद्र आहे। पण तालुक्याचे म्हणून मला खात्री आहे रामराजे निंबाळकर साहेब सुद्धा आपल्या तालुक्यातल्याच माणसाला मदत करतील आणि युती धर्माचं पालन करतील आणि ते आमच्या बरोबरच राहतील। ते सुद्धा अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, त्यामुळे महायुतीतलेच ते आहेत। त्यांना उद्या सातारची उमेदवारीची जी चर्चा आज ऐकतोय, आम्ही त्याचं स्वागतच करू। आमच्या गावाला जर 2 खासदार मिळत असतील तर आमचं वैर आमच्या गावापुरतंय, तालुक्यापुरतंय, तालुक्याच्या बाहेर आमचं वैर नाहीये। ते खासदार होतील तर त्याचं स्वागतच करू आणि त्याच पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आम्हाला खासगीत सांगतायत की दादा खासदार होणार असतील तर आम्ही दादांचं स्वागतच करू, दादांचं स्वागत करू। ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही, काय सांगाल की या फलटण नगरी, ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये 2 निंबाळकर घराणे आणि हेही निंबाळकर घराणे एकमेकाविरोधात ठाकले आहेत। या लोकसभेला प्रचंड विरोध एकमेकाविरोधात दिसून येतो, काय सांगाल याबाबत? माढा मतदारसंघात गेले 2 खासदार होऊन गेले, अद्याप त्या खासदारांचा लाईट लावण्याशिवाय पर्याय काय कुठंच काय केलेलं नाही। हा आता जे रणजितसिंह निंबाळकर आहे हे विकासाचा मेरू आहे आणि विकासाचंच ध्येय आहे त्यांचं, बाकीचा फालतूक ह्याच्यावर लक्ष नाही। आणि फलटण तालुका, मान तालुका, माळशेज इतर जे काय आहे पाण्याचे प्रश्न हे सगळे हिरिरीने सोडवणारा असा खासदार 1 नंबर आहे। आणि पाणीदार म्हटलं तरी चालेल, हा खासदार हा यशस्वी होईल आणि 100% फलटणचं लीड आहे ना हे लाखाच्या वर जाणार आहे, एवढी आमची इच्छा आहे। आणि ते खासदार झाल्यानंतर
होणार येणारा काळ हा विकासाचा दिसणार आहे एवढे मी बोलतो. तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो मी. काय सांगाल, या बाबांनी सांगितले की येणारा काळ विकासाचा दिसून येतो. थोडक्यात माझा प्रश्न असा होता की दोन्ही निंबाळकर घराणे येते, परंतु कालचा जर अकलूजचा राडा बघितला तर असं दिसून येतं की रामराजे नाईक निंबाळकरांचा विरोध रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिसून येतो. याबद्दल काय सांगाल थोडक्यात? आमच्या फलटणकरांचं ठरलंय रणजित दादा फिरसे. रणजितदांनी सांगितलं की पाणीदार खासदार रणजितदादा फिरसे. तर थोडक्यात तुम्ही काय सांगाल की दोन्ही निंबाळकर घराणे, एक विधान परिषदेचे माजी सभापती असणारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रचंड विरोध दिसतो विद्यमान खासदारांना, याबद्दल थोडक्यात काय सांगाल? खासदार साहेब गेल्या वेळेशी निवडून आले, यंदा तर विकास कामाची एवढा धडाका आहे की विरोधकांना बोलण्यासारखी जागा राहिली नाही. आणि केंद्रातून भारतीय जनता पार्टीची 10 वर्ष सतत नरेंद्र मोदींनी केलेली कामं, कोणताही परिवारवाद न ठेवता देशात अयोध्या मंदिर 370 अशी अनेक मोठमोठी कामं केलेली आहेत. तर जास्त काय बोलण्यासारखं राहिलं नाही. तुम्ही काय सांगाल? दोन निंबाळकर घराणे पण एकमेक विरोधात थकले आहेत. काय वाटतं की दादांचा पत्ता कट करण्यासाठी अकलूज घराणं, मोहिते पाटील आणि हे रामराजे नाईक निंबाळकर हे सरसावलेत, काय वाटतं याबद्दल थोडक्यात? काय वाटत नाही. दादा हेच उमेदवार असतील आणि हेच 3-3.5 लाखाने उमेदवार निवडून येणार. पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर. कोणी पत्ता कट करणार नाही, काय नाही 2-3 दिवस नाटक होणार, खासदार परत सुरुवात. आमची तयारी चालू झालेली आहे. यांनी सांगितलं की पत्ता कट करण्याचं वगैरे तसं काय नाही, हे 4 दिवसाचं नाटक आहे. काय सांगाल थोडक्यात याबाबत? काय नाही, आमचं ठरलंय रणजितदादा फिरसे. रणजितदादा फिरसे. काय सांगाल तुम्ही? रणजितदादा फिरसे यांनी नारा दिलाय आणि माड्यात एक असा काल एक नारा काय मिळाला की निंबाळकर आणि माडा आणि निंबाळकरांना पाडा, याबद्दल थोडक्यात काय सांगाल? अजिबात तुझं तसं होणार नाहीये. नाना जसे म्हणले की रणजितदादा फिरसे होणार म्हणजे होणार. 1 लाख मताचं फलटणमधून लीड त्यांना जाणार आहेच आमच्या. त्यामुळे यंदा फलटणमधून त्यांना एवढं लीड मिळणार आहे, त्यामुळे बाकीकडे त्यांना काय फारशी अडचण येणार नाही. काय वाटतं तुम्हाला, येणारा खासदार कसा असावा आणि विद्यमान खासदारांनी काम केलं का या माडा मतदारसंघात? काय वाटतं थोडक्यात तुम्हाला? रणजित दादाच येणार, दुसरं कोण येणार नाही. रणजित दादा फिक्स सीट आहे. परंतु भरपूर केले त्यांनी. हो. काय वाटतं या मतदारसंघाचा अजून विकास काय झाला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं थोडक्यात? अजून विकास चालूच आहे ना, विकास होईल की आता. हो, रोडचे वगैरे काम भरपूर झाले, ते व्यवस्थित झाले. पालखी महामार्ग केला, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आहे आणि आमचं त्यांना सहकार्य आहे. काय वाटतं तुम्हाला अजून काय विकास झाला पाहिजे फलटण नगरीचा, ऐतिहासिक नगरीचा? काय वाटतं तुम्हाला? अजून काय आता रेल्वे आणली, हायवे आला, पालखी महामार्ग झाला, अजून काय आता केंद्रातनं आणलं तर आनंदच आहे. आणखीन केंद्रातनं आणलं तर आनंद होईल असं यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं की येणारा खासदार कसा असावा आणि त्याने विकास काय केला पाहिजे? विकास आणि करणारा असावा आणि विकास करणारा सध्याचा खासदार आहे आणि हेच खासदार परत बी आम्हाला पाहिजेत असे. परंतु 2 निंबाळकर घराणे आहेत आणि 1 निंबाळकर घराणं विद्यमान खासदारांना विरोध करते, याबद्दल थोडक्यात काय सांगाल? थोडक्यात काय, आता विरोधक ते विरोधच, पण आमचा खासदार कामाचा आहे, विकास होतोय, बरेच काही कामं केली आणि अजून बी कामं चालूच आहेत आणि ह्या पुढेही करत राहणार आहेत. यापुढेही विकास करत राहणार. काय सांगाल थोडक्यात तुम्ही, विद्यमान खासदारांचं काम कसं वाटतं तुम्हाला आणि विकास झाला का? आणि विद्यमान खासदारांचं काम पाहता अजून काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, काम भरपूर झालेलं आहे फलटण तालुक्यामध्ये. तर फलटण मधला रोडचा मार्ग सगळा निघालेला आहे, हायवे मार्ग मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता आमचं ठरलंय रणजित दादा. आमचं ठरलंय रणजित दादा असं यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतं की येणारा खासदार कसा असावा आणि या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला तर तुम्ही काय सांगाल, एक युवक म्हणून अजून काय केलं पाहिजे? रणजित दादा आमच्या समोर नेहमी आमच्या संगतच असतात ते आणि काम तर भरपूर केलंय त्यांनी, त्यांना काही विशेष नाही. आमचा एकच पक्ष रणजित दादा. एकच पक्ष रणजित दादा या युवकांनी सांगितलं. आणि आपल्याबरोबर अजून काही ज्येष्ठ नागरिक आहेत. तसेच या आपण फलटण नगरीत, ऐतिहासिक फलटण नगरीत मागोवा घेत आहोत की लोकसभेचा खासदार कसा असावा. काय सांगाल बाबा, तुम्ही ज्येष्ठ आहे, येणारा खासदार कसा असावा तुम्हाला वाटतं? आम्हाला योग्य खासदार वाटतंय, त्यामुळे प्रगती होणार आहे बरं का. भाजपने जे केले ते योग्य केलेलं आहे. हा बरं का. हा, भाजपने केलेले योग्य केलेले काय हे सांगतात की भाजपने जो उमेदवार पुन्हा दिलाय तो योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे म्हाडा आणि याच म्हाडा मतदारसंघात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात अलबेल दिसून येत आहे. ऐतिहासिक नगरी असणाऱ्या फलटण नगरीमध्ये 2 निंबाळकर घराणे एकमेकांविरोधात उभे राहिलेत. विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यमान खासदार असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केलाय आणि हाच विरोध अकलूज येथील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचाही आहे. आणि हे दोघे एक होऊन विद्यमान खासदार यांना मिळालेली तिकीट कापण्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत. दोन्ही निंबाळकर व मोहिते पाटील हे महायुतीमध्ये असून मोठ्या प्रमाणावर एकमेकाविरोधात आणि मतदारसंघात काम करताना दिसून येत आहेत. नुकत्याच झालेल्या अकलूज येथील राजकीय नाट्यानंतर फलटणमधील नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी.